साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अत्यावश्यक सेवेतील दुकाने खुली करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन चेंबर ऑफ कॉमर्स आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आले। मागील काही दिवसापासून शहरातला कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर बंद असलेली दुकाने खुली करावीत अशी मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती। म्हणून बुधवारी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक संजय पाटील, शिवानंद पाटील, सुरेश पाटील, नागेश भोगळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने देखील चालू करण्याची मागणी आम्ही महापौर आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे। पालिका आयुक्त सकारात्मक असा विचार करतील असा आशावाद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केला। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आज सोलापूर 5 तारखेपासून बंद आहे। 5 एप्रिलपासून सगळे बिगर अत्यावश्यक दुकाने बंद आहे आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा ह्याला सहकार्य केले। आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळा येत आहे आणि आमचे अनेक व्यापाऱ्यांचे अडचणी मोठ्या प्रमाणात आहे, लग्न सर्व पूर्ण केलेली आहे आणि सर्वांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर दुकाने सुरू करावी बिगर जीवनासोबत। भलेही तुम्ही अत्यावश्यकला 7 ते 11 दिला, त्याच्या पुढे 4-5 तास तरी दुकान उघडं द्यावी अशी सगळ्यांची मागणी आहे। त्याचीच विनंती करण्यासाठी सर्व लोक आम्ही आज इथं आलो। मागील 1.5 महिन्यापासून आमची दुकाने बंद आहेत, तरी देखील आम्ही लाईट बिल आणि कामगारांचा पगार देत आहोत। यापुढील काळात देखील अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आमचे मोठे आर्थिक नुकसान होईल अशी भीती नवी पेठ व्यापारी संघाचे प्रमुख व्यापारी मोहन सचदेव यांनी व्यक्त केली। व्यापाऱ्यांच्या वतीने आमदार श्री विजयकुमार देशमुख तसेच महापौर यन्नमताई यांच्यासोबत चर्चा करून आम्ही कमिशनरला निवेदन दिलेले आहे की आम्हा व्यापाऱ्यांचा आज 1.5 महिन्यापासून सर्व व्यवसाय बंद आहेत। आज 1.5 महिना झाला आहे, आम्ही खर्च कसं चालवायचा आमचा? दुकानाचे भाडे चालू आहेत, कॉर्पोरेशनचा टॅक्स चालू आहे, नोकरांची पगार चालू आहे, इन्शुरन्स चालू आहे, EMI चालू आहे, तसेच आमचे इतर खर्च जे आहेत ते सगळे चालू आहेत। तसंच आता पावसाळा चालू होणार आहे, काही दुकानात पाण्याची गळती आहे, त्यामुळे फर्निचर खराब होणार आहे, आमच्या दुकानात पडून राहिलेला माल खराब होणार आहे, आमचं अतोनात नुकसान होणार आहे। त्यामुळे आम्ही कळकळीची विनंती करत आहे की आम्हाला काही तास व्यापार करण्यासाठी मुभा मिळावी। अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने देखील खुली करण्याकरिता पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून योग्य अशा हालचाली होणे अपेक्षित आहेत। यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुरळीत होण्यास मदत होईल। इतर दुकाने खुली करण्याकरिता गरज भासल्यास महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले। अध्यक्ष राजू राठी व चाटी गल्ली पलटण गल्लीतील व्यापाऱ्यांचं 2 दिवस झाला आम्हाला निवेदन मिळालं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की सोलापूर शहरात कोरोना थोडं कमी प्रमाणात आलेलं आहे। व्यापारी करण्यासाठी किमान सकाळचे किंवा संध्याकाळचे 2 तास त्यांना सूट द्यावं त्यातनं। त्यासाठी आयुक्तांना ही जबाबदारी आयुक्ताकडे असल्यामुळं आयुक्तांना मी भेटायला त्यांना घेऊन आलो होतो। त्यांचं शिष्टमंडळ असतं। आयुक्तांनी म्हणले की शासनाने जो त्यांना असा आदेश आहे की त्यांनी दिलेले जो निर्देश दिलेला आहे त्याच्यात कुठलेही बदल करू नये। जर करायचं असेल तर आम्हाला प्रस्ताव पाठवावं, त्यात आम्ही त्या दुरुस्त करून देऊ। म्हणून आज आयुक्तांनी म्हणले की ताबडतोब मी शासनाला कळवतो आणि शासनाने जर करता दिलं तर आपण सूट